नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना. तर सकाळचे इथे 8 वाजलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता ऊन एकदम छान असं आलेलं आहे. बेडरूमच्या खिडकीमध्ये असं छान ऊन येतं आणि सकाळ सकाळ कोवळं ऊन मी रोज घेत असते. तर इथे माझी बऱ्यापैकी कामं आवरलेली होती. इथे मी कुंडी ठेवलेली आहे किचनमध्ये. त्याला मी छान असं पाणी हे घालून घेतलं. नंतर देवपूजा पण करून घेतलेली आहे. सकाळी छान प्रसन्न वातावरण, पूजा झालेली असेल ना तर एकदम मनाला छान असं वाटतं. आणि सर्व कामं आवरून ना आज मला इथे आवळा, शिकाकाई आणि रिठा पावडर बनवायची होती. तर त्याच्यासाठी ना इथे मी आवळा खिसून छान उन्हाला सुकवून ठेवलेला आहे आणि ते रिठा आणि शिकाकाईसुद्धा उन्हाला ठेवलेली आहे. उन्हाला ठेवल्यामुळं काय होतं, ते वाटायला आपल्याला सोपं जातं, पटकन वाटलं जातं. त्याच्यामुळे इथे मी याला उन्हाला ठेवून दिलेलं आहे. आता ही शिकाकाई आणि आवळा पावडर कशी बनवायची ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि नाश्त्यासाठी म्हणाल तर इथे मी छान असे पोहे बनवलेले होते आणि सोबतच इथे तिळाचे लाडू आणि राजगिऱ्याचा लाडू पण घेतलेला होता आणि नंतर त्याच्यासोबत दही पण घेतलेलं होतं. इथे दही बघा किती छान घट्टसर बनवून तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीचं दही कसं बनवायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे बरं का. थंडीच्या दिवसामध्ये असं दही खाल्लं ना तर आपल्या शरीराला एकदम थंडावा भेटतो. तरी ते माझा छान असा नाश्ता पण करून झालेला आहे. पोहे, दही तसेच लाडू आणि नंतर ना इथे तुम्ही पाहू शकता माझी सर्व कामं आवरलेली होती. किचन काउंटर मी क्लीन केलेलं होतं. स्वयंपाक पण बनवून झालेला होता आणि स्वयंपाकामध्ये मी सर्वांसाठी चपात्या बनवलेल्या आणि माझ्यासाठी इथे ज्वारीची भाकरी बनवलेली होती. सोबतच इथे मेथीची भाजी सुकी बनवलेली आहे आणि पातळ भाजी पण इथे मी शेवग्याची शेंग बनवलेली होती. आता सकाळ सकाळ आपण जेवढी आपली कामे आवरून घेऊ ना तेवढा आपल्याला दिवसभर वेळ भेटतो आणि काही नवीन काम काढायचं म्हटलं की ही कामे आपली जी रेग्युलरची आहेत ना ती पटकन व्हायला हवीत, म्हणजे ना मग आपल्याला बाकीची जी एक्स्ट्राची कामं आहेत ते करता येतात. तर आज मेन म्हणजे मला आवळा पावडर बनवायची होती, शिकाकाई रिठा पावडर बनवायची होती. त्याच्यामुळे मी सर्व कामे आवरून घेतली आणि नंतर इथे आवळा, शिकाकाई, रिठा पावडर बनवलेली आहे. तर अशी पावडर बनवून ठेवली ना तर 3 ते 4 महिने ही पावडर छान जाते आणि आपल्या केसासाठी सुद्धा एकदम फायदेशीर अशी ठरते. आता याचा शॉर्ट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आणि लाँग व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते की आवळा आणि रिठा शिकाकाई पावडर मी कशी बनवली. तर हे सर्व उन्हाला ठेवून दिलेलं होतं आणि नंतर ना ही रिठा मी छान फोडून घेतली. याच्यामध्ये खूप मोठ्या बिया असतात गोल आकाराच्या आणि त्या बिया काढणं खूप गरजेचं असतं आणि नंतर मग आपल्याला ते छान वाटून घेता येतं. आता आपल्याला ऑनलाईन म्हणजे रेडीमेड अशी पावडर भेटू शकते बरं का, परंतु आपल्याला जर वाटलं की याच्यामध्ये काही मिक्स भेळमिसळ असेल तर याची गॅरंटी मात्र नसते. त्याच्यामुळे काय करायचं, कधीही आपल्याला आवळा, शिकाकाई, रिठा पावडर बनवायची असेल तर अशा पद्धतीने शेंगा आणि रिठा मागवायच्या. आवळा पावडर आपण आवळा घरच्या घरी आणून खिसून ते सुकवून बनवू शकतो आणि याच्यामध्ये ना आपले पैसे पण वाचतात आणि आपल्याला गॅरंटी राहते की ही पावडर एकदम छान प्युअर अशी बनवून तयार झालेली आहे. तर इथे मी सर्व शेंगा पण फोडून घेतल्या आणि नंतर थोडं थोडं करून याला मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. एकदम छान बारीक वाटलं जातं आणि ही खराब पण होत नाही, त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने ना तुम्ही पण आवळा, शिकाकाई, रिठा पावडर केसासाठी बनवून ठेवली तर याचा फायदा नक्कीच होतो बरं का. आता ही जरी आपण वापरत नसलो ना तरी समजा आपण कोणताही शॅम्पू वापरत असाल तर त्या शॅम्पूमध्ये थोडीशी 1 चमचाभर ही पावडर टाकून त्याने आपले केस धुतले ना तरी आपल्या केसांना नक्कीच फायदा होतो. तर मग माझ्या तर केसांना फायदा झालेलाच आहे, परंतु माझ्या मुलीचे केस खूप जास्त याच्याने वाढलेले आहेत. आता ही पावडर इथे छान बनवून तयार झाली. नंतर मी एका बाउलमध्ये याला काढून घेतलं आणि नंतर एक बरणी छान स्वच्छ धुवून सुकवून घेतली आणि त्याच्यामध्ये ही पावडर मी छान ठेवून दिलेली आहे. तर अशा पद्धतीने ही छान अशी आवळा पावडरसुद्धा इथे बनवून तयार झाली. आता डायरेक्ट संध्याकाळी मी इथे व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे. तर टेरेसवरती ना आम्ही संध्याकाळी छान अशी पार्टी केली होती आणि याच्यामध्ये ना सर्वजणींनी आपल्या घरी येऊन वेगवेगळे पदार्थ बनवून आणायचे होते आणि बिर्याणी तेवढी आम्ही ऑर्डर केलेली होती. ते व्हेज बिर्याणी मागवलेली आहे आणि बाकीची भाजी, पोळी जे काही असेल ना ते प्रत्येकजणीने आपलं आपलं घरी बनवून आणलेलं होतं आणि ते तुम्ही पाहू शकता. एवढं सर्व छान माझं ताट इथे भरलेलं होतं आणि खायला पण एकदम भारी वाटलं बरं का. सर्वांनी वेगवेगळं आणलेलं. तर मी काय बनवलं होतं ते मी तुम्हाला इथे दाखवते. तर मी बनवलेली होती वांग्याची भाजी, खारं वांगं बनवलेलं. तर कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवते. इथे वांगे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याची देठे काढून घेतलेले आहेत
आणि मसाला म्हणाल तर इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे, कोथिंबीर, कढीपत्ता, तसेच लसूण, अद्रक घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालून याला छान वाटून घेतलेला आहे। असा मसाला छान बनवून घ्यायचा आणि वांगे कट करून त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा। एकदम छान चव येते भाजीला। आता हे सर्व ह्याच्यामध्ये घातलेले आहेत इन्ग्रेडियंट्स आणि याला छान वाटून घेतलेला आहे। अशा पद्धतीने हा मसाला वाटून तयार झालेला आहे आणि नंतर मग याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि काळा मसाला घालून घेतला, चवीनुसार मीठ घालून घेतलं आणि याला व्यवस्थित छान मिक्स करून घेतलेला आहे आणि नंतर हा मसाला वांग्यामध्ये थोडा थोडा करून घातला। अशा पद्धतीने जर हे खारं वांगं बनवलं ना तर चवीला एकदम छान असं लागतं। जर तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं किसून ते सुद्धा घालू शकता। तर माझ्या पद्धतीने इथे खरं वांगं कसं बनवायचं ते मी तुम्हाला दाखवते। आता मी खरं वांगं बनवलेलं होतं, सोबतच मी बीटची कोशिंबीर बनवलेली होती आणि इथे भाकरी बनवलेली होती ज्वारीची। आता बऱ्याच जणींनी वेगवेगळ्या भाज्या बरंचसं काही काही आणलेलं होतं, त्याच्यामुळे ना सर्वांचं मिळून जेवण एकदम भारी झालं बरं का आणि मस्त एकमेकींसोबत गप्पा पण झाल्या। आपण कधी असं करायला पाहिजे, म्हणजे ना आपलं एकमेकींसोबत मन मोकळं होतं, छान गप्पा होतात आणि सर्वांसोबत जेवण पण छान होतं, टाईम छान जातो। तर सर्व सकाळची कामे सर्व आवरून आवळा शिकाकाई पावडर बनवून नंतर संध्याकाळच्या वेळी आमचं हे पार्टीचं ठरलेलं होतं। तर अशा पद्धतीने मस्त आम्ही एन्जॉयसुद्धा केलेला आहे। इथे खारे वांगेमध्ये मसाला छान भरून झाला तर कढईमध्ये मी नंतर तेल घालून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी दालचिनी आणि तेजपत्ता घालून घेतलेला आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे जिरे घालून घ्यायचे आहेत। आता हे छान याच्यामध्ये तेलामध्ये तळलं की नंतर आपल्याला हे खारे वांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि मस्त आपल्याला याला छान परतून घ्यायचं आहे। थोडंसं लागेल तसं पाणी पण घालून घ्यायचं, म्हणजे वांगी आपली छान शिजतात आणि मसाला पण छान मस्त वांग्यामध्ये उतरतो, त्याच्यामुळे चव एकदम भारी लागते। आता वांग्याची भाजी तर मस्तच झाली होती, परंतु बीटची कोशिंबीरसुद्धा एकदम छान अशी झाली होती। आता इथे व्हिडिओ काय मी शेअर करू शकले नाही, कारण मला नंतर घाई झाली आणि त्याच्यामध्ये फक्त खारं वांगं याचाच व्हिडिओ मी शूट केला आणि कोशिंबीर मग पटकन बनवून घेतली। तर सर्वांना खूप जास्त आवडली, कशी बनवली ते सुद्धा सर्वांनी विचारलं। आता नेक्स्ट टाईम ना मी कोशिंबीर याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच दाखवेन। तर मंडळी अशा पद्धतीने इथं खारं वांगं बनवून आपलं तयार झालेलं आहे। वरतून मी इथे थोडीशी कसुरी मेथी घालून घेतलेली आहे, म्हणजे चव छान येईल भाजीला आणि नंतर याला व्यवस्थित मिक्स करून थोडंसं पाणी घालून याला छान झाकण ठेवून इथे मी शिजवलेलं आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त आपली भाजी चमचमीत बनवून तयार झालेली आहे। तर अशा पद्धतीने इथं खारं वांगं बनवून तयार झालेलं होतं आणि बाकीचे सर्वांचा पण स्वयंपाक आवरलेला होता। मग पटकन मी कोशिंबीर बनवून घेतली आणि ज्वारीच्या भाकरी पण बनवून घेतल्या। आता बरेच जणींनी कुणी तिळाची पोळी आणलेली होती, कुणी चपात्या आणलेल्या होत्या, म्हटलं चला मस्त आपलं गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवूयात आणि हे सर्व ताटामध्ये मी सर्व केलं। तुम्ही ते पाहू शकता ताट किती मस्त कलरफुल दिसत आहे। सोबत इथे सलाड म्हणून मी टोमॅटो घेतलं आणि असं रंगीबेरंगी ताट पाहून तर सर्वांना खावंच वाटेल, आहे की नाही। बघा किती छान दिसत आहे। इथं वांग्याची भाजी, पनीरची भाजी, बेसन, नंतर 2 प्रकारची कोशिंबीर, परत व्हेज बिर्याणी आणि गाजरचा हलवा, तिळाची पोळी, ज्वारीची भाकरी, चपाती, आणखीन काय पाहिजे एवढं सगळं एकमेकींना शेअर केलं। आम्ही मस्त छान एन्जॉय केला, गप्पा पण मारल्या, मुलांना पण खूप छान वाटलं। तर अशा पद्धतीने आम्ही नेहमी एकत्र बसून जेवण करतो आणि आम्हाला खूप छान असं वाटतं। आता इथे बिर्याणी कशी होती मी तुम्हाला थोडक्यात दाखवते, तुम्ही पाहू शकता। ऑर्डर केलेली ही व्हेज बिर्याणी चवीला एकदम भन्नाट झाली होती बरं का आणि भात एकदम मोकळा सुळसुळीत बनवलेला होता, म्हणजे एवढी परफेक्ट ही बिर्याणी बनवलेली होती ना, एकदम मस्तच चवीला पण भारीच झालेली होती आणि सर्वांनी मिळून आम्ही ही कॉन्ट्री जमा करून ऑर्डर केलेली होती आणि सर्वांना भरपूर पुरली पण आणि एकदम मस्त असं जेवण झालं। तर मंडळी अशा पद्धतीने आजचा हा दिवस एकदम छान असा गेला। सकाळपासून संध्याकाळपर्यंत माझं रुटीन मी तुम्हाला इथे शेअर केलेलं आहे। तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी काही तुम्हाला घेण्यासारख्या सुद्धा आहेत, म्हणजे काही पॉझिटिव्ह एनर्जी येण्यासारखे जर माझे व्हिडिओ तुम्हाला वाटत असतील ना तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक नक्की करा। तुमची एक लाईक माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे।
तर मंडळी, अशा पद्धतीने आजचा हा छानसा दिवस गेला. आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चला परत भेटूया, तोपर्यंत बाय.